राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी खूप जबरदस्त अशी स्मोकी मिसळ बनवणार आहे. तर यासाठी मटकीची उसळ कशी बनवायची आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची हे सर्व मी पद्धतशीरपणे तुम्हाला दाखवणार आहे. तर यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मी या मटकीला चांगले मोड आणून घेतलेले आहेत आणि हे मोड आणण्यासाठी मी कोणत्याही फडक्यामध्ये वगैरे बांधलेले नाही आहेत, कारण फडक्यामध्ये बांधलं की त्याला वास येतो, म्हणून हे असे चाळणीमध्ये ठेवून याला मोड आणलेले आहेत. तर आपण याला स्वच्छ धुवूया आणि याला थोडंसं आपण आता वाफवून घेऊया. कढईत थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे तेल तापलं की यामध्ये कढीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी घालून घेऊया. अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि आता यावर आपण मटकी टाकून घेऊया. आधी ही मटकी थोडीशी आपल्याला वाफवून घ्यायची आहे आणि थोडीशी वाफवल्यानंतर आपण याला परत फोडणी देणार आहोत. याला यामध्ये पाणी घालून घेऊया आणि मटकीला आपण एक उकळी काढून शिजवून घेऊया. यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे आपण वाफ काढण्यासाठी ठेवूया. मटकी वाफवून झालेली आहे, तर आपण आता चेक करूया आपली मटकी शिजली आहे की नाही ती. तर खूप छान अशी मटकी शिजलेली आहे. तर आपण आता गॅस बंद करूया आणि आपण वाटपाची तयारी करूया. कांदा खोबऱ्याचं वाटप करण्यासाठी मी इथे 2 तुकडे खोबऱ्याचे घेतलेले आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत. तर कांदे आपल्याला हे ठेचून घ्यायचे आहेत, कारण जर आपण गॅसवर किंवा निखाऱ्यावर जर आपण कांदे भाजायचे असतील असेच, तर असे ठेचून घेतले की आतपर्यंत चांगले ते शिजतात. आणि अशा पद्धतीने जर आपण कांदा आणि खोबरं भाजलं गॅसवर किंवा आपल्या चुलीच्या निखाऱ्यात, तर त्या वाटणाला खूप छान अशी चव येते. तर कांदे हे छानपैकी भाजून झालेले आहेत. तर आपण कांदे हे काढून घेऊया बाहेर. खूप छान असे कांदे भाजलेले आहेत आणि आतपर्यंत पूर्णपणे कांदा भाजलेला आहे हा. आणि अशा प्रकारचे जर आपण हे भाजून वाटप केलं तर जे आपण कुठलीही रेसिपी बनवू त्याला खूप छान असा स्वाद येतो. पण हेच जर आपण चुलीमध्ये निखाऱ्यावरती जर भाजलं असतं तर खूप छान अशी त्याला चव येते. पण शहराच्या ठिकाणी चूल वगैरे कुठे मिळणार, गावच्या ठिकाणी हे सहजतेने मिळून जातं आणि चुलीमध्ये भाजलेल्याची चव खूप वेगळी असते, अशी खूप छान असते. तर आपण कांदे आणि खोबऱ्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल लसूण पण मी चांगली भाजून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये थोडीशी आता आपण कोथिंबीर घालायची आणि हे वाटण आपण आता मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे. तर मिक्सरमधून आपलं वाटण वाटून झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. मी इथे एक पातेलं घेतलं आहे. त्या पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल थोडं जरा जास्त टाकायचं आहे, कारण आपण आता मिसळ बनवतोय, मग तर्री तर आली पाहिजे, म्हणून आपण तेल जरा जास्त टाकायचं आहे. 1 चमचा जिरं आणि मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत. कढीपत्त्याची पाने थोडीशी क्रिस्पी झाली की आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे
आणि आपण आता यावर टोमॅटो घालून पुन्हा आपण याला फिरवून घेऊया. कांदा आणि टोमॅटो चांगला गळला की आपण त्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेणार आहोत. तर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालायचं आहे. जो तुमच्याकडे कलरचा मसाला आहे तो तुम्ही घालू शकता. आणि इथे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे. कांदा लसूण मसाला हा फार तिखट नाही आहे माझा, त्याच्यामुळे मी यामध्ये 3 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. आणि पुन्हा एकदा आपण हे मिश्रण फिरवून घेऊया. आता यामध्ये थोडीशी आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. मी ही मिसळ 7 ते 8 जणांसाठी बनवत आहे आणि 7 ते 8 जण ही मिसळ आरामात खाऊ शकतात. तर यामध्ये आता आपण कांदा आणि खोबऱ्याचं जे आपण वाटून ठेवलेलं होतं ते आपण आता यामध्ये टाकून मसाला आपण चांगला तेलावर असा फिरवून घ्यायचा आहे. हा मसाला तेलावर खमंग असा फिरवून झाल्यानंतर यामध्ये आपण मटकी शिजवून ठेवलेली होती ती आपण मटकी आता यामध्ये घालणार आहोत. आणि यामध्ये आपण गरम पाणी वापरणार आहोत. गरम पाण्यामुळे जी मटकीची चव आहे, म्हणजे या मिसळची जी चव आहे ती चव तशीच राहणार आहे, म्हणून आपण यामध्ये गरम पाणी वापरणार आहोत. आणि तुम्हाला किती घट्ट पातळ किती पाहिजे यानुसार तुम्ही पाणी ओतू शकता. आणि यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून थोडी शिजवून घेऊया. तर ही मटकीची उसळ आहे ती शिजून झालेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये आता गोडा मसाला टाकणार आहोत. तर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला टाकला तरी उत्तम आहे. यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि याला एक कड काढून आपण गॅस बंद करून द्या. तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी तर्री आलेली आहे याला. तर आपली पुढची प्रोसेस अशी की आपण आता बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये मी राई टाकलेली आहे आणि जिरं टाकलं आहे, कढीपत्ता थोडा टाकायचा आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे. मिरची तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार मिरची थोडी कमीच टाकायची आहे आणि कांदा टाकायचा आहे, थोडीशी हळद आणि हे सगळं मिश्रण आपण फिरवून घ्यायचं आहे. आणि या फोडणीमध्ये उकडवलेले बटाटे घालायचे आहेत आणि ही बटाट्याची भाजी तयार केली. आणि यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी वरून आपण कोथिंबीर पण घालून घेऊया. आता मिसळसाठी आपली बटाट्याची भाजी तयार आहे. तर आपण आता पाव गरम करून घेणार आहोत. त्यासाठी एका सुरीमध्ये मी हे पाव अडकवले आहेत आणि ह्या सुरीच्या साहाय्याने असे पाव गरम करून घ्यायचे आहेत. एकदम क्रिस्पी असे गरम करून घ्यायचे आहेत आणि खाताना खूप म्हणजे आपण मिसळीबरोबर जेव्हा खाऊ तेव्हा हे पाव खूप छान क्रिस्पी लागतात. हे पहा खूप छान असे क्रिस्पी झालेले आहेत हे. आपण इथे मिसळला स्मोक देणार आहोत. यासाठी मी इथे एक हंडी घेतलेली आहे आणि आता या हंडीमध्ये आपण प्रथम बटाट्याची भाजी घालायची आहे. बटाट्याची भाजी घातल्यानंतर यामध्ये आपण मटकी घालायची आहे आणि या मटकीवर आपण थोडंसं आता फरसाण घालून घेऊया. आता यावर आपण थोडासा कांदा घालून घेऊया. कांदा घालून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपण याला स्मोक द्यायचा आहे. स्मोक देण्यासाठी मी इथे थोडंसं तूप घेतलं आहे आणि यामध्ये जळका निकारा होता तो मी आता यामध्ये टाकला आहे आणि याच्यावर लगेच आपण झाकण मारून घ्यायचं आहे, म्हणजे आतली वाफ ही आतमध्येच राहिली पाहिजे यासाठी आपण झाकण मारून घ्यायचं आहे. तर आपण आता या हंडीवरचं झाकण काढून घेऊया आणि आतमधली जी वाटी आहे ती बाहेर काढूया आणि यावर आता थोडासा आपण कट घालूया आणि मस्तपैकी वरून लिंबू पिळायचा आहे यावर. खूप छान अशी आपली मिसळ बनलेली आहे. खायला खूप चवदार आहे आणि भन्नाट लागते. आणि याबरोबर मी पाव क्रिस्पी केलेले आहेत, जलेबी आहे,
कट आहे, तांदळाचे पापड आणि ताक. तर मिसळ खूप भन्नाट बनलेली आहे. स्मोक दिल्यामुळे खूप मस्त अशी चव आलेली आहे. तर तुम्ही ट्राय करा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये मला जरूर कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.